अपना टाइम आएगा म्हणता म्हणता घड्याळ सुद्धा बंद पडलं हो, पण काय अपना टाइम काय ना हो. सह लेंगे थोड़ा सा. अरे उसमें क्या है. अरे काय सेलेंगे काय भेलेंगे असं म्हणता म्हणताच 2-3 वर्ष गेले हो निघून पाठीमागची. पण काही म्हणा यार मित्रांनो, थोडे चालू आहे बरं का हाल, पण एवढे हाल करून सुद्धा आहे ना एक दिवस असा खतरनाक कम बॅक करणार आहे तुमचा भाऊकडे आहे सगळे पाहतच बसणारी. तो विषय राहून दे बरं का मित्रांनो, पण आज आहे ना आपल्याला एकदम खतरनाक काम होतं बरं का. आपल्याला ना अख्खे वावरातले बांबू डायरेक्ट बाहेर काढून ठेवायचे होते आज. आणि तुम्हाला तर माहिती ना मित्रांनो, तुमचा भाऊ किती मोठा खिलाडी आहे, त्यामुळे ना आपण काय काही वाट नाही बघितली बरं का, सपास बांबू व्हायला चालू करून टाकली. आणि जितकं बघायला सोपं वाटतं ना मित्रांनो, हे काम त्याच्यापेक्षा 10 पट अवघड आहे बरं का काम आहे, पण काय पर्याय नाही, करावं तर लागणारच ना. सध्या माझ्या जीवनाची जी फेज चालू आहे ना ती फक्त हार्डवर्क आणि हार्डवर्क वरच टिकून आहे बरं का. कारण फुकटचं चोंग्यापणा केल्यापेक्षा घरातले काम करून जर का 2 पैसे घरात येत असेल तर या गोष्टी कधी पण चांगल्याच ना. तसं तर आपण कायम 24 तास मोटिवेटेड राहतो बरं का, पण मोटिवेशन साठी कधी कधी आपण रॉक्सन भाऊची सुद्धा गाणे ऐकतो बरं का, त्यामुळे ना अजून मोटिवेशन वाटतंय. आणि मग शेवटी बांबू व्हायचं सगळं काम फायनल झाल्यानंतर ना आपण डायरेक्ट ना उपाशी पोटी होतो बरं का. त्यामुळे लवकरात लवकर आपण धाव घेतली आंबे झाडाकर, कारण काय विषय माहिती का, आंब्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आंबे खाऊन टाकू. आणि मित्रांनो, आंबा एक असं फळ आहे बरं का, जे ना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाला राहतं म्हणजे राहतच, आणि एखादा अर्धा असा शेतकरी असं ज्याच्या बांधाला आंबा नसेल हो. आणि मग शेवटी मस्त एक आंबा पाडून घेतला आणि मस्त पैकी ना आंब्याचा आनंद घेऊन टाकला बरं का. डायरेक्ट आपले दिवसाभर सगळे काम उरकले, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण घराकडे धाव घेऊन टाकली. आणि मित्रांनो, या व्हिडिओला ना लाईक आणि कमेंट करून टाका बरं का, आणि आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना तर लवकरात लवकर आपल्या आयडीला आहे ना फॉलो करून घ्या. ठीक है समझ गया.